हाय मित्रांनो, आज आपण चाललो आहे वाघोली गणपती मंदिर. मॉर्निंग गणपती बाप्पा मोरया. चला पुढचा प्रवास दाखवतो. मित्रांनो, आम्ही चाललो आहे आता गणपती मंदिर वाघोली. आता आमची ओला केली आम्ही, ती आता येतच असणार जस्ट. आमचा ओलावाला आला आहे. ही आमची ओलाची गाडी. चला आम्ही चाललो आता. राईटला घ्या दादा. मित्रांनो, आता आपण जास्त पोचलो आहे. इथे गाडी पार्किंग केल्यानंतर पुढे आपण जातो आहे चालत थोडा. तुम्ही बघत असाल इथे बोर्ड लिहिला आहे श्री स्वामी समर्थ गणपती मंदिर. थोडासा 2 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे. आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे मित्रांनो. तुम्ही बघत असाल ही एंट्री आहे. बाजूला असं फॅमिलीसाठी लहान पोरांसाठी गेम्स खेळायला आहे. तुम्ही एक्सपोज करू शकता स्वतःहून येऊन. मस्त वाटते इथे आल्यावर. समोरच बघा श्री स्वामी समर्थ मठ लारे वाघोली. मोठा असा हा मठ बनवण्यात आला आहे. नालासोपारा विरारमधील सगळ्यात मोठा मठ आहे. बघत असाल तुम्ही आतमध्ये गेल्यावर असं मस्त वाटतं. आणि इथे तुमच्यासाठी काय पूजेची सामग्री घेण्यासाठी छोटासा स्टॉल लावलेला आहे. तुम्ही बघत असाल. इथून समोर लाईन आहे आतमध्ये जाता यायला मित्रांनो. आत पुढे थोडी आज संडे असल्यामुळे थोडी गर्दी आहे मित्रांनो. तुम्ही बघत असाल. येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तिकडे तो बोर्ड आला. चला तुम्हाला मी स्वामींचं दर्शन करवतो मित्रांनो. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. स्वामींची मूर्ती मस्तच आहे बघा तुम्ही मित्रांनो. इथे आल्यानंतर मन प्रसन्न होतं. आता पुढे जाऊन आम्ही स्वामींचे पादुकेचे दर्शन तुम्हाला घेऊन देतो. बघत असाल तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो. बघा मित्रांनो किती भारी वाटतं इथे आल्यानंतर. मस्त मन प्रसन्न वाटतं. तुम्ही बघत असाल. आज भाविकांची गर्दी जास्ती असल्यामुळे
इथे छोटासा एक स्टॉल लावलेला आहे. तुम्हाला जे काय वस्तू पाहिजे असेल स्वामींबद्दलची माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला भेटेल. बघू शकता इथे तुम्ही स्वामींचं माळ पण आहे जप करण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. तसं हे नावाच्या पाट्या, श्री स्वामी समर्थाची मूर्ती सुंदरसं असं बनवलेलं आहे. त्याला म्हणून छोटासा स्टॉल तुम्ही बघू तशा. इथे स्वामींचं बघू शकता. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं एक लोकांनी म्हणतात ठेवलं आहे. इथे तुम्ही बसू शकता स्वामींचा जप करायसाठी. आणि इथून बाहेर जाताना तुम्हाला प्रसाद आणि स्वामींचं ते गंध लावण्यात येईल. असा आहे आपला एक छोटासा ब्लॉग मित्रांनो. तर बघून घ्या मित्रांनो. आता स्वामींचं दर्शन करून आलो. आता बाजूला इथे इच्छापूर्ती गणपती मंदिर आहे, त्याचं पण आपण दर्शन करणार आहे मित्रांनो. 15 फीट अंडरग्राऊंड हे गणपती मंदिर आहे. इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं मित्रांनो. तुम्ही बघत असाल इथे पूजेचं सामुग्री भेटते. फुलं बघा तुम्ही. पुढे बनून राहा व्हिडिओमध्ये मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी पुढे गणपती मंदिर अंडरग्राऊंड. बघू शकता मित्रांनो इथे लिहिलं आहे इच्छापूर्ती गणपती मंदिर. बघू शकता मित्रांनो तुम्ही पुढे. इथे मित्रांनो टायमिंग दिलेलं लोकांनी सकाळी 7 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मंदिराचं. आणि इथे मंदिराबद्दलची माहिती पण आहे. तसंच गणपती मंदिर यूट्यूब चॅनल पण आहे त्यांचं. बघा सिल्वर त्यांना मेडल भेटलं आहे मित्रांनो. तसं आपण आता पुढे जातो आहे. बघा मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर बघा मन एकदम प्रसन्न वाटतं. त्यांचं काम बघा मित्रांनो पूर्णपणे सगळं लाकडाने केलेलं काम आहे. मस्त वाटतं वरतून. बघा तुम्ही मित्रांनो कसं भारी बनवलं आहे त्यांनी. पूर्ण काम त्यांचं लाकडाने केलं आहे. लाकडं आणि काचेचा वापर जास्ती घेतला मित्रांनो. इथे फिनिशिंग बघा कामाची मस्तच आहे. चला पुढे तुम्हाला दाखवतो आपण. बघू शकता तुम्ही ते बघा मस्तच आहे ना मित्रांनो. इथे आल्यानंतर बघा किती शांतता आणि मन प्रसन्न वाटतं मित्रांनो. आज रविवार असल्यामुळे जास्ती गर्दी आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. मस्त केलंय बघा. छोटंसं आहे ते डेकोरेशन पण मस्त बाजूने केलंय त्या नावाने. आणि पूर्ण खाली पूर्ण असं लाकडाचंच काम आहे बघा तुम्ही मित्रांनो. आणि वरती बघा कसे काचा लावल्यात. मस्त वाटतं. शिशे टाईप काचा आहेत त्याच्यामुळे ते लाईटीचा इफेक्ट पण मस्त वाटतो त्याच्यावर. हे बघा इथे राम भगवानचा फोटो पण आहे मस्त. तुम्हाला पुढे जाऊन आता तुम्हाला मी गणपती बाप्पाचं पण दर्शन करवतो मित्रांनो. थोडी लाईन असल्यामुळे आज गर्दी आहे. बघा मित्रांनो आता गणपती बाप्पाचं दर्शन करवतो तुम्हाला आता. बघा मस्त बनवलं आहे बघा ना. छोटंसंच आहे त्या लोकांनी बनवलं आहे. आणि गणपती बाप्पाचं दर्शन करा मित्रांनो. बोला गणपती बाप्पा मोरया. बघा तुम्ही राम भगवानचा फोटो लावला इथे. आणि इथे हे महाराज आहे इकडचे सेवक. बघू शकता मित्रांनो. बघा
चला आपण आता बाहेर जाऊ. बाहेरचं पण तुम्हाला मी थोडंसं दाखवतो. आपला छोटासाच ब्लॉक आहे. इथे बाहेर आल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. इथे आता छोटंसं त्या लोकांनी बाळूमामाचं पण मंदिर बांधलं आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. बघू शकता हे बघा बाळूमामाचं मंदिर आहे, छोटंसं बांधलं आहे त्या लोकांनी. अजून तुम्हाला दाखवतो बाजूचा परिसर. इथे आत्ताच काम चालू आहे, पुढे अजून काहीतरी बनणार आहे मित्रांनो. आणि इथे खाण्यासाठी वडापावचा स्टॉल आहे. वडापाव, समोसा पाव काय पाहिजे असेल ते मित्रांनो बघा, खाण्यासाठी स्टॉल पण लावले आहेत. हे आत्ताच चालू झालं आहे मित्रांनो. इथे बघा फोटोशूट पण करू शकतो. जसं बैलगाडीचे कपलसाठी पण फोटोशूट आहे मित्रांनो. बैलगाडी लहान पोरांसाठी इथे खेळण्यासाठी पण चांगलं आहे. पाळणे लावले बघू शकता तुम्ही. तसंच हे महाराज त्यांना गाईड करत आहेत पोरांना बघू शकता मित्रांनो बघा. फोटोशूटसाठी चांगलं आहे. फॅमिलीबरोबर या पोरांबरोबर आपलं येऊ शकता इथे. तसंच आता तुम्हाला मी पुढे एक छोटंसं इथे शिवलिंग आहे, त्याचं पण दर्शन करवतो मित्रांनो. बघा लहान पोरांसाठी कसं खेळायसाठी मस्त त्या लोकांनी पाळणे लावले आहेत. फॅमिलीसाठी पण चांगलं आहे बघा. भरपूर फॅमिली आले तर संडे असल्यामुळे. तुम्हाला बघा आता शिवलिंगाचं दर्शन करतो. हे झाड भरपूर वर्षापासून इकडे आहे मित्रांनो. आणि छोटंसंच मंदिर खाली शिवलिंगाचं बांधलं त्या लोकांनी. बघा मित्रांनो इथे छोटंसं नंदीचं पण हे बनवलं आहे, मूर्ती आहे. आणि इथे पुढे छोटीशी घंटी पण लावली आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. इथे येण्यासाठी नालासोपारा वाघोली गाव म्हणून ओळखलं जातं हे.